स्त्रिया यांची त्यांनी केलेली अखंड सेवा, धर्म मार्तंडांनी कवटाळलेल्या अनिष्ट रूढी, प्रथा, जातीयता या विरुद्ध पुकारलेला लढा, एवढंच नाही तर अस्पृश्यांना माणूस बनवण्यासाठी केलेला संघर्ष, त्याचबरोबर स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईंना साक्षर करून समस्त स्त्री दास्याच्या बेड्यात ओढणारा युगप्रवर्तक असा होणे नाही. तात्यासाहेबांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्या हक्कांची जाणीव करून दिली. चातुर्वर्णाच्या उतरंडीच्या सावलीत निद्रिस्त असलेल्या समाजाला जाग केलं. अशा युगपुरुषाचा आज इथे सन्मान होत आहे. आपण भाग्यशाली आहोत की कित्येक युगानंतर समाजाला प्रकाशाची वाट दाखवणारा क्रांतीसूर्य आपल्या अवकाशात अवतरलेला आहे. अशा या युगपुरुषाला म्हणावे तरी काय? देवदूत म्हणावे का संत म्हणावे? उद्धारक म्हणू की द्रष्टा? त्यांना म्हणावे तरी काय? तात्यासाहेबांनी काय बी म्हणू नका. म्हणायचं असेल तर त्यासनी महात्मा म्हणा, महात्मा. वय वय, खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांचा उद्धार करणारा महात्मा हाय यो. हे बघा, ज्योतिराव नुसते ज्योतिराव नाहीत, तर ते आजपासून महात्मा ज्योतिराव फुले आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय असो. 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 आजही हा जयघोष माझ्या मनात निनादतो आहे. महात्मा ही केवळ पदवी नव्हती, तर तो दलित, शोषितांचा, भारतीय गुलामांचा, समस्त स्त्रियांचा अंतःकरणातला आवाज होता. हजारो वर्षांच्या अंधाराला छेद देणाऱ्या प्रकाशाचा तो सन्मान होता. भारतीय स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी सावित्रीबाईंनी सुद्धा अथक परिश्रम घेतले आणि शेवटी इतिहासाचे पान पालटणारा तो दिवस उगवला, ज्या दिवशी मुलींची पहिली शाळा भरणार होती. शिक्षणाचा श्री गणेशा होणार होता, पण धर्म मार्तंडांच्या मनात अनाचाराने थैमान घातले होते. सावित्री, आवरलं का पंतोजींचं? वय आवरलं. तुमचं आवरलं का? हा, फक्त एक